प्रश्न क्रमांक 1. भारतीय संविधानाचा सरनामा म्हणजे काय? तुमचे पर्याय आहेत: ए. लोकशाही, बी. परिशिष्ट, सी. प्रस्तावना, डी. उद्दिष्टे. बरोबर उत्तर आहे सी. प्रस्तावना. प्रश्न क्रमांक 2. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. मेघालय, बी. आसाम, सी. पश्चिम बंगाल, डी. बिहार. बरोबर उत्तर आहे बी. आसाम. प्रश्न क्रमांक 3. भारतात राष्ट्रपतीची निवडणूक कोणत्या प्रकारे केली जाते? तुमचे पर्याय आहेत: ए. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, बी. प्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने, सी. नेमणुकीद्वारे, डी. सर्वांच्या सहमतीने. बरोबर उत्तर आहे ए. अप्रत्यक्ष निवडणूक पद्धतीने. प्रश्न क्रमांक 4. संयुक्त राष्ट्रसंघाचे आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. हे, बी. पॅरिस, सी. न्यूयॉर्क, डी. टोकियो. बरोबर उत्तर आहे ए. हे. प्रश्न क्रमांक 5. दास कॅपिटल हा ग्रंथ कोणी लिहिला? तुमचे पर्याय आहेत: ए. दादाभाई नौरोजी, बी. फेडरिक एंजल्स, सी. अलेक्झांडर पुश्किन, डी. कार्ल मार्क्स. बरोबर उत्तर आहे डी. कार्ल मार्क्स. प्रश्न क्रमांक 6. पहिले महायुद्ध केव्हा सुरू झाले होते? तुमचे पर्याय आहेत: ए. 1945, बी. 1914, सी. 1919, डी. 1935. बरोबर उत्तर आहे बी. 1914. प्रश्न क्रमांक 7. भारतात राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या तारखेस साजरा केला जातो? तुमचे पर्याय आहेत: ए. ऑगस्ट 28, बी. जून 28, सी. फेब्रुवारी 28, डी. जानेवारी 28. बरोबर उत्तर आहे सी. फेब्रुवारी 28. प्रश्न क्रमांक 8. खानदेशाची कवयित्री म्हणून कोणाला ओळखले जाते? तुमचे पर्याय आहेत: ए. बहिणाबाई चौधरी, बी. पद्मा गोळे, सी. शांता शेळके, डी. इंदिरा संत. बरोबर उत्तर आहे ए. बहिणाबाई चौधरी. प्रश्न क्रमांक 9. संघटना तयार करणे हा कोणत्या प्रकारचा अधिकार आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. स्वातंत्र्याचा अधिकार, बी. समानतेचा अधिकार, सी. 1 आणि 2, डी. यापैकी नाही. बरोबर उत्तर आहे ए. स्वातंत्र्याचा अधिकार. प्रश्न क्रमांक 10. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाणं कोणी लिहिले? तुमचे पर्याय आहेत: ए. रवींद्रनाथ टागोर, बी. वीर सावरकर, सी. बंकिमचंद्र चटर्जी, डी. सरदार पटेल. बरोबर उत्तर आहे सी. बंकिमचंद्र चटर्जी. प्रश्न क्रमांक 11. नकाशात पर्वतीय प्रदेश दर्शविण्यासाठी कोणता रंग वापरतात? तुमचे पर्याय आहेत: ए. तांबडा, बी. तपकिरी, सी. हिरवा, डी. निळा. बरोबर उत्तर आहे बी. तपकिरी. प्रश्न क्रमांक 12. महाराष्ट्रातील प्रमुख हातमाग वस्त्रोद्योग केंद्र कोणते? तुमचे पर्याय आहेत: ए. कोल्हापूर, बी. मुंबई, सी. इचलकरंजी, डी. औरंगाबाद. बरोबर उत्तर आहे सी. इचलकरंजी. प्रश्न क्रमांक 13. नॅशनल डिफेन्स अकॅडमी कोठे आहे? तुमचे पर्याय आहेत: ए. पुणे, बी. मद्रास, सी. डेहराडून, डी. हैदराबाद. बरोबर उत्तर आहे ए. पुणे.
प्रश्न क्रमांक 14, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी गोळीबारात हुतात्मा झाला? तुमचे पर्याय आहेत ए. बाबू गेनू, बी. शिरीष कुमार, सी. अच्युतराव पटवर्धन, डी. असीम कुमार. बरोबर उत्तर आहे बी. शिरीष कुमार. प्रश्न क्रमांक 15, विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी सुरू केला? तुमचे पर्याय आहेत ए. महर्षी कर्वे, बी. गोपाळ गणेश आगरकर, सी. पंडिता रमाबाई, डी. महात्मा फुले. बरोबर उत्तर आहे ए. महर्षी कर्वे. प्रश्न क्रमांक 16, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तुमचे पर्याय आहेत ए. गदर इंडियन, बी. इंडिपेंडन्स लीग, सी. फॉरवर्ड ब्लॉक, डी. स्वराज्य पक्ष. बरोबर उत्तर आहे सी. फॉरवर्ड ब्लॉक. प्रश्न क्रमांक 17, खालीलपैकी कोणता निष्क्रिय वायू नाही? तुमचे पर्याय आहेत ए. हेलियम, बी. लिथियम, सी. निऑन, डी. आर्गॉन. बरोबर उत्तर आहे बी. लिथियम. तर मित्रांनो, तुम्ही किती प्रश्नांची बरोबर उत्तरे दिली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन करून ठेवा. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.